विठ्ठलाच्या दर्शनाला ज्ञान भाकर चोरली, पंढरपुराला जाण्याला गाडीला धरली. चंद्रभागच तीर्थ घेताना लाईन पुढं सरली, जुन्या गाडीचं दर्शन घेताना नेत्र पाण्यानं भरली. आत्ता माहेवाचा तान हृदयाचा रसाळाचा संत वडमाचा आशीर्वाद माझ्या संगावरी, मारता पडिंबया तुझ्या डोलावरी. संबरान मांडल संबरान मांडल संबरान मांडल संभयारान मांडल. संबरान मांडल गा संबरान मांडल, उभा राहिल्या जाग्याला हया मारू कुणाला. हाक मार कोणाला गा हया मारू कोणाला, हाक मार कोणाला हया मारू कोणाला. पहिला माझं मन गा पहिला माझं मन, भारत या भूमीला विरांगय झेंड्याला. राष्ट्राच्या ध्वजाला गा राष्ट्राच्या ध्वजाला उभा राहिल्या जाग्याला हाक मारू कुणाला. ओम नाम शिवाला गा ओम नाम शिवाला, शिवा पार्वतीला मंगलय मूर्तीला. गौरी गणपतीला गा गौरी गणपतीला मंगलय मूर्तीला दोन्ही हात जोडून. सवळ्या पांडुरंगाला गा सवळ्या पांडुरंगाला, विठ्ठल माझ्या देवाला रोखवीर मौलीला. कर्नाटक भागाला करण्या माझ्या दाढीला. हात जोडी जोडून गा हात जोडी जोडून चरण केले बंधून, उभा राहिल्या जाग्या
शेराला पावन मुंबई शेराला मुंबई शेराला पावन मुंबई शेराला माताडीचा या मुकदमा मुंबईत राहून पावन मुंबईत राहून मुंबईत राहून पावन देवपूजा करून या मारुती रायाची पूजा बाबाय करून माझ्या जय राम तात्याना पावन जय राम तात्याना जय राम तात्याना पावन माताडी कामगार गाव एकावन आणि त्यांचा बघा मुकदमा त्यांचा बघा मुकदमा नवगऱ्या काजवर पावन मुली शेरा साया साया पाठीवर दयाला दयाला
आज तुकाराम महाराजांची जयंती बरोबर आहे की दरवर्षीप्रमाणे आपल्या वर्षाच्या नियमाप्रमाणे बाबा वाटलेले आपला जयराम तात्या मोकदम होता बरोबर आहे आणि तुकोबार आहे आपले महाराज बीजाचा कार्यक्रम दरवर्षी नियमाप्रमाणे दणगडी बोलत ठेवतात. आपल्या महाराजांचं बी पांडुरंग महाराजांचं कीर्तन झालं बरोबर आहे की कीर्तन झालं आपल्या महाराजांचं म्हणजे शंकर महाराजांचं त्यांनी कळस बसवला या निमित्तानं आपल्या महाराजांचं दादाने बी काय कीर्तन केलं आणि अण्णा सुद्धा कीर्तन चालू बरं काही वेळेला आणि जसं बाबा कीर्तनात चालू असताना काहीतरी काय घडला असायला त्या तर वेळेला काय झालं होता चमत्कार त्या तर वाटण्याला आपल्या महाराजांनी रसा दादाने इथं कळस बसवला म्हणून हे तर हायच्या जाग्याला अंगाचा विचार करून बरं काय लागले होते बोलायला त्यावेळेला आणि आलं या माझ्या या मनात आणि वरकोट बघा या गावाचा माझ्या बंधून गुरु माझ्या बंधून माझ्या बंधून गुरु माझ्या बंधून रंगा बागा मोमाला रंगा बागा अन्नाना रंगा माझ्या अन्नाना रंगा माझ्या अन्नाना माझ्या नाव काय बघा हुलगे बघा आई मला याला बरी नव शंभराची नोट आवारीने केला हातात माझ्या वाटेला आवारीने केला हातात माझ्या वाटेला आलं माझ्या मनात आलं माझ्या मनात आलं माझ्या मनात आलं माझ्या मनात संतोष या नावाचा व संतोष या नावाचा आई कोणाचा गणपती मामाचा रंजना या ताईन ताईन का
विठ्ठलाची भक्ती करत होता पाहुणा आणि जशी भक्ती आम्ही सेवा करत असताना पोटाचा निर्माण करत असताना त्या भक्ताला काय झालं होतं त्याच वेळेला गळ्यामध्ये विणा हातामध्ये चपल्या विठ्ठलाचं ध्यान स्मरण करायला गुरुबा काका होता बघा ते डोकी गावाला पाहुणे त्या वेळेला लागला होता बाबा कीर्तन गायला देवाच्या वेळेला काय बेकार घडला होता विठ्ठल यामध्ये सगळ्या सांगून दिलं पाहिजे आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता चला की जे जोरी जाऊ माझ्या देवाला खंडेरायाला भंडारा कोबरे वाव माझ्या देवाला भंडारायाला भंडारा कोबरे वाव Bye.
लक्ष्मी बघाया बाई किंवा लक्ष्मी बघाया बाई डोकी मध्ये काय झालं होतं बरं का त्या वेळेला हा जसा नवरा बायको बाबा जसं बाबा लागले होते पोटाचा निर्वाह करायला पोट निर्वाह करा काय बेकार घडलं होतं त्या तर वेळेला राम राम आणि काय झालं पाहुलं काय झालं होतं आणि माती घेऊन चिखल बनवायचा विठ्ठलाच्या नादात मातीचा गोळा बनवून गाडगी मडकी बोलत होता बाबा गोरोबा काका त्या वेळेला जसा पोटाचा निर्वाह करत असताना गाडगी मडकी बाबा बनवून तसं बाजाराला नेऊन विकून बाबा त्या तर वेळेला असा त्यांचा रोजचा धंदा चालला होता पाहुणे त्या वेळेला बाजाराला काय बेकार घडलं होतं महाराज त्या वेळेला सुरते असाच पाहिजे तर त्या टायमाला काय प्रकार घडला होता विठ्ठल ह्या बसलेल्या सभेला बाबा कळलं पाहिजे बोललेलं काय तर आहे गाडगी मडकी बनवून बाजारामध्ये बघा विकत होता पाहुणे त्यावेळेला आणि जसा पोटाचा निर्वाह करत असताना जसं नवरा बायको लागलं होता पोटाचा निर्वाह करून पोट भरायच्या तर वेळेला पाण्याला जाताना गेली वय पेरूच्या बागेत लिंबू तटल गा बाई तुझा पटल पटल गा लिंबू तटल गा बाई तुझा पटल पटल गा माझ्या मनात माझ्या पाहुण्यानं पाहुण्यानं वा माझ्या नाव काय की माझं नाव पाटील पाटील माझं नाव पाटील पाटील घेवण्याच्या वळीला एकशे एक बघाया रुपयावर दिलीच्या प्रेमाने शाजी माझ्या पाहुण्याला पाहुण्याला गा पाहुण्या बोला हो त्या तिरडोकी गावाला बाबा गोरोबा काकाचा बाबा पोट निर्वाह करत होता त्यावेळेला आणि जसा पोटाचा निर्वाह करत असताना काही प्रकार घडला होता त्या तर वेळेला संसार आणि नवरा बायकोचा थाटला होता बाबा त्या तिरडोकी गावाला बरं का जसा संसार चालला होता जसा संसार चालत असताना काही प्रकार घडला होता त्या तर वेळेला गोरोबा काका काय करायचा काय करायचं हे गळ्यामध्ये घेणा हातामध्ये चपड्या घ्यायचा आणि जसा लागला होता बाबा चिकोळ करायच्या तर वेळेला चिकून माती म्हणून विठ्ठलाच्या नादामध्ये भंग झाला होता त्यावेळेला आणि जसा विठ्ठलाचं नाव घेत असताना बाबा लागला होता चिकोळ सोडवत असताना काही प्रकार घडला होता एक एक चढताना आई नाव तुझं ओटात आई तन मला तन्नाची मला रूप तुझं डोळ्यात एक एक चढताना आई नाव तुझं ओटाना नाही तन मला तन्नाची मला रूप तुझं डोळ्यात
पालखीत नाचीन गुलाल उधळीन चैताच्या महिन्यात ग चैताच्या महिन्यात ग जातो माझ्या या वाटेला दुरल्याल्या या जाग्याला तू माझ्या या वाटेला पाऊल सोडल्या जाग्याला काही झालं न वाले गुरुबा काकाच्या बघाव बघा राणीला बघाव बाळ बाबा या झाले या पाऊल तन बाबा झाले या बाबा या झाले या पाऊल तन बाबा झाले गुरुबाची राणी व काही व लागली करायला पाऊल काही लागले करायला बाळायाला या झोपून पाऊल ठाण्याला झोपून बाळाला झोपून पाऊल ठाण्याला झोपून पाऊल गेली होती पाण्याला गेली होती पाण्याला पाऊल गेली होती पाण्याला मुंबई बघा ठिकाणी पाऊल मुंबईच्या ठिकाणी कोण पाऊल ते मावा चालणारा मुंबईत बरं का मावा चालणारा मग कळबोळीत मावा बागा चालणारा बागा मावा बागा चालणारा पानटपळीच्या मालकान पाऊल पानटपच्या मालकान पान या टपरीचा बघा बागा या मालकान पाऊल शंभराची नोट लावलं डोलाला पाऊल लावलं डोलाला आभारी बघा ते नाला पाऊल आभारी ते नाला जातो माझ्या या वाटेला पाऊल सोडल्या जाग्याला तो माझ्या या वाटेला पाऊल सोडल्या जाग्याला तिचं होटल पाऊल तान तिचं होटल रांगत बाबा येऊन बाबा रांगत येऊन कोणाच्या जाग्याला पाऊल गेलंय कोणाच्या चिखलाच्या माळ्याला पाऊल चिखलाच्या माळ्याला गुरुबा काकाचं पाऊल काही झाले या विठ्ठलच्या नादात पाऊल विठ्ठलाच्या नादात चिकोल बाबा तुळवत पाऊल चिकोल तुळवत विठ्ठल विठ्ठल म्हणित पाऊल विठ्ठल म्हणित बाळवत्यानी व पाऊल चिखलात मारिला बाळवत्यानी व पाऊल चिखलात मारिला
गावाची राणी गेली होती बरं का पाणी आणायला त्यावेळेला जसं बाजूपी गेलो जसं गुरुबाची राणी बाबा मोरडावळी तुम्हा चित्रवळी गागर बाबा घेऊन निघून गेली होती पाणी आणायला. मग मागच्या बाजूला काय झालं होतं पाहुण्या जसा गुरुबा काका लागला होता बाबा चिकुला तुडवात विठ्ठलाचा हरिनाम घेत असताना बाबा काही फेकार घडला होता. विठ्ठल बाबा सांगून दिलं पाहिजे त्याच वेळेला बाळ झोपी जागे बाळ झोपी झालं रडत रांगत बाबा त्या गुरुबा काकाच्या चिखल तोळच्या हाडामध्ये गेलं पाहुण्या त्या वेळेला जसा गुरुबा काका बाबा कीर्तनाच्या नादात बाळाचा बाबा जत बाबा चिकुल केला होता बाळाचा वय निघून गेला होता आकाशी धरणीला त्याच वक्ताला विठ्ठल देवाच्या नादामध्ये गुरुबा काकाने बाळ मारलं बरं का त्या चिखलाच्या याला त्या वेळेला पाहुण्या जसं चिखलाच्या वेळेला बाळ मारला बाळाचा बाबा रक्ताचा पाठ बाबा लागला होता वयाला त्या वेळेला सांगून गेले तुका तुम्ही सारे देवा मोर चुका 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 हरिनामाचा महिमा मोठा काय म्हणले तुकाराम महाराजांनी सांगितले आपल्या पदरचं बोलायचं नाही हा साधू संतांनी लिखा लिहिलाय आज कीर्तनगाराने आज किती 1 2 3 4 5 7 कीर्तनगार येऊन गेली बरं का स्वतःचं नाव तर तिचं घासावं लागतंय हा थोर कराय का उगू येत नाही कपडे घातले म्हणून का गडी होत नसतो पटका घातला म्हणून कीर्तनगार होत नसतो त्याला घासावं लागतंय बारीक हा तर या तुकाराम महाराजांनी आपल्या पदरच्या माणसाला काय खेळ नाही देवाघरचा खेळ आहे बाबा देवाचा खेळ आहे अहो सांगून गेले तुका तुम्ही सारे देवा मोर चुका सांगून गेले तुका तुम्ही सारे देवा मोर चुका हरिनामाचा महिमा मोठा सांगून गेले संत तुका सांगून गेले तुका तुम्ही सारे देवा मोर चुका सांगून गेले तुका तुम्ही सारे देवा मोर चुका मनाला सांगा जपून वागा रुबाब दावू नका काय म्हणले काय म्हणले ऐकत जा मनाला सांगा जपून वागा रुबाब दावू नका काय म्हणले हा तुकाराम महाराजांनी आता कळलं देवाने सांगितलंय मनाला सांगा जपून वागा रुबाब दावू नका 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 सांगून गेले तुका तुम्ही सारे देवा मोर चुका सांगून गेले तुका तुम्ही सारे देवा मोर चुका तू माझ्या वाटेला वाटेला किरण मायाला वाट्याला तू माझ्या वाटेला वाटेला किरण गावाला गावाला
जेवणारे बघाय गावचं येते घोडीला घोडीला बाळासाहेब बाबळच्या वर्गाला माझ्या मग चोडीला चोडीला कडी लागली कडीला कडीला कडी लागली कडीला कडीला बघाय साहेब आडनाव बघाय कांडेकर माझ्या मग जोडीला जोडीला गावाचा गावाचा सागर बघायचे राजेव ऐकावा माझ्या जोडीला मागतल्या सुराला नात्यानं बघाय चलता का अण्णा बघाय बिलगर माझ्या मग ढोलाला ढोलाला नात्यानं मुलगा की आलं माझ्या या मनात कोळाव बघाय गावचं संपत बघाय कोळकर सुट्टी वाजली शाळा सुटली माझ्या डोळ्याचा हात जर जपून चाल तर सुट्ट्या जपून चाल तर 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 संपत 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 मामान अण्णव काही पाहुण अण्णव काही कोळकर पाहुण हाय बघाव कोळकर बघा हाय की बाबा कोळकर बघा हाय की शंभराची बघा माझ्या बघावरी शंभराची नोट शंभराची नोट लावलं डोलाला पावला लावलं डोलाला पावला त्यांच्यावर जोडीला पाहुणा कुठला लवटेवाडीचा पाहुणा लवटेवाडीचा पाहुणा लवटेवाडीचा नाव त्याचं काय नाव काय माझ्या
संजय पाहुण्यानं पाहुणा संजय पाहुण्यानं अरे बाबा बघा होईल वाटते काय झालं होतं बरं का त्यावेळेला तू ऐकलं नाही का तंबाखू खा पाणी वाटली आहे बर एखादी काळी पेटी पाणी पी जर का कसा बसला पाहिजे तर त्यावेळेला ती डोकी गावाला बाबा मोरडावळे तुम्हा चित्रावळे रावेरचे राणी बाबा पाणी आणून लागली होती बाबा जशी आळेच वरता त्यातर मेहेला पाणी वाटताना काय झालं पाहुलं काही चमत्कार पाहिजे या बसलेला सभेला बरं का त्यातर मेहेला गुरुबा काकाच्या राणीने काय केलं होतं 2 वर्षाचा बाळ झोपून गेली होती पाणी आणायला पाणी आणलेलं तर माग बाळ उठलं बरं का पाहुणं आणि जसं या गोरोबा काकांना बाबा चिकला तर बरोबर बाळाचं बाबा झंड बाबा सगळं मारून टाकलं तर रक्ताचा जसा पाणी चालू झाला होता जसं पाणी होतं तसं रगात दिसायला लागलं होतं त्या राणीला मग माझ्या गुरुबा काकानं गळ्यामध्ये विना हातामध्ये चपल्या विठ्ठलाच्या नादामध्ये बायात आलं तर त्याला ध्यान नव्हतं बरं का त्या गुरुबा काकाला पाहुणं आणि जसं बाळाला बाबा मारून जगाची गोळ बनवलं होतं त्या तर वेळेला स्वतः राणी बाबा नेत्रानं पाहिलं ती रगात बाबा जसे कळवे आगीर मस्तकाला गेली होती त्या तर वेळेला मग ती गुरुबाची राणी आली आणि काय म्हणत होती माहितीये का आणि चिखलाच्या आळ्याला बघून लाल दिसायला लागलं लाल दिसल्यानंतर काय झालं पाहुणं माहितीये का म्हणजे कळव्याची आगीर मस्तकाला गेली होती लागली होती बाबा माता बोलायच्या तर वेळेला या बाजू शंकर दादा त्या बाजू पार्वती दोघांच्या मदत माझा गणपती दोघांच्या मदत माझा गणपती
लागले होती बोला त्या तर वेळेला काय म्हणतो ते माहितीये का बाळ माझं कुठं आहे असं लागली होती हंबरडा फोडाय त्या तर वेळेला रक्ताचं पाठ बघून आणि मग त्या वेळेला काय प्रकार घडला होता रक्ताचं पाठ बघून गेली गेला घरवाड्याला बाळ बघायला लागले दरवाजेहून बाळ काय तिला दिसलं नाही पाहुणे त्या वेळेला आणि जर तुला बाबाला भावताई बाबा गल्ली बोला आहे द्या आणि गल्ली आणि बोला फिरायला लागली होती त्या तर वेळेला इकडं तिकडं बघितलं बाळ काय तिला दिसेना पाहुणे आणि जसं दिसला म्हणून काही करत होती त्या तर वेळेला मग माझ्या गुरुबा काकाच्या जवळ गेली पाहुणे आणि जसं जवळ गेले तसं रक्ताचा बाबा जसा पाठ चालू होता त्या तर वेळेला जसा नेत्राला पहिला लागली होती स्वतःच्या पतिव्रताला शिवाजीला बघितल्यानंतर काय झालं काय प्रकार घडला होता आणि ताटीला मोडेले विद्याचे आणि ताटीला मोडेले विद्याचे ताटीला मोडेले विद्याचे आणि ताटीला मोडेले विद्याचे सेवा लागली त्याला सेवा लागली त्याला शिवा लागली त्याला शिवा लागली त्याला गुरुबाळ काका वहे गुरुबाळ काका डोळ्याचं उघडलं डोळ्याचं उघडलं पाहुणं बोला घेऊ काय झालं होतं बरं का त्या वेळेला काय झालं होतं त्या वेळेला आईला म्हणलं बाळ मारले बरोबर आहे लाल दिसले पण विठ्ठलाच्या नादामध्ये माझं बाळ मारलं बरं का त्या वेळेला असं म्हणून लागले होते राणी बाबा हंबरडा फोडायला आणि शिवागाडी जायला त्या बाबा या विटेची साठी मोडले या विटेच्या नादात माझं बाळ मारलं मग माझा गुरुबा काकानं नादामध्ये होता डोळं उघडलं त्या वेळेला जसं बाबा गोबा काकाचा बाबा नेत्र उघडला लागला होता पायाला स्वतःच्या राणीला नेत्रानं पाहिल्यानंतर डोळं उघडलं तर बघितलं तर माझ्या देवाला शिव्या द्यायला लागली गुरुबा काकाने काय केलं पाहुण्या काय केलं होतं त्या वेळेला अरे खोऱ्या बाबा घेतला बायकोवर अंगावर खोऱ्या बाबा घेतला बायकोवर अंगावर अंगावर धावला अंगावर धावला अंगावर धावला अंगावर धावला पाहुणा माझ्या सख्या पांडुरंगाला सेवी देतीस तुला आज मी जिवंत ठेवणार नाही गुरुबा काका लागला बोलायला स्वतःच्या राणीला लागला होता मारून टाकेल म्हणून जाता वेळेला जिथं तोराचा घोडा होता आणि हातात घेतला हातात घेतला आणि असा मारायला लागला बायको काय म्हणली काय म्हणलो माझ्या अंगाला हात जर लावचाला सावळ्या पांडुरंगाची शपथ आहे बरं का तुम्हाला असं म्हणून लागली होती बायको बोलाय त्याचा वेळेला मग गुरुबा काकाने काय केलं काय केलं बरं आणि खोऱ्याला बाबा या टाकला आणि खोऱ्याला बाबा या टाकला जेव्हा मागायच्या माझी शपथ बाबा या दिली
हा आणि जसा गोरोबा काकानं आपल्या पत्नीने शपथ घालायला काय प्रकार घडला त्याच तर वेळेला बरं का माझ्या अंगाला आता मारतोय नवरा म्हणल्यानंतर बरोबर आहे काही तर आता इलाज केला पाहिजे कोणाचा नवरा त्या जागेला ती डोकी गावाला एक माणूस नव्हती तर बरोबर आहे त्यात भांडण जर लागलं बिगलं काय खरं नाही आमच्या दोघांचं भांडण सोडायला एक माणूस नव्हतं बरं का बरोबर आहे त्यात तर ते गावाला बरं का मग काय झालं पाहुणं माहितीये का काय झाला असायला प्रकार त्यात तर वेळेला बरं का आता नवरा माझा मारतोय म्हणल्यानंतर बर माझ्या अंगाला जर हात लावचा सगळ्या पांडुरंगाची शपथ असा लागला होता बघा लाली बोलायला जसा लागला होता बाबा या देवाची शपथ तुला बरं का म्हणून स्वतःच्या राणीला लागला होता बोलायच्या त्या वेळेला मग गुरुबा काकाने काय केलं पाहुण्या काय केलं होतं चिखल तुळायचा कोऱ्या हा असा धरला होता वरच रकला खाली देवाची शपथ तुला म्हणलं या पांडुरंगाची बाबा शपथ म्हणताना आता आपोआप कळलं रे बाबा आता विठ्ठल रुक्मा आहे बरोबर आहे त्या हे? देवाची मी जर रात्र दिवस तपश्चर्या करायला लागलो हा, आणि त्या देवाची शपथ जर दिली हा. शपथीला पाळणारा माणूस होता बरं का गुरुबा काका बरं का हा पहिल्यासाठी कलियुगात होता आता कसं आहे माहिती आहे का विठ्ठल कसं आहे कलियुग आहे आताच काय सांगू आता नको काय माहिती या बोटाला तू का त्या बोटावर करते असं काय सांगू नको हा असं काय सांगू नको काय मारते वगैरे तरी काय मारतील खोली जवळ आहे तुझी कशाला मारते? जाचीर पळून आम्ही लांब आहे नाही, नाही, तुला नाही जमणार. तुला मारलं तर मारू दे. तर त्यावेळेला काहीतरी करायला होता. असं ती डोकी गावाला असं घडलं बरं का त्यामुळे त्यावेळेला आणि जसं घडलं होतं त्या तर वडकाला काहीतरी काय घडलं होतं विचार त्या टायमाला. बर बर असू द्या निवांत गाडी पण बसलो सांगतो आता ओळी चालल्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो बर 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 सांगतो काय अडचण नाही तर त्यावेळेला काहीतरी काय घडलं होतं. आईला म्हणलं तर मला जर मारा बिरा आला तरी बाबा मला जीव जीव थोडा डोक्यात कोऱ्या घालून मारून टाकल स्वतः राणी जीवन बाबा घाबरली होती मनाला स्वतः घाबरून त्या तर वेळेला मालकरी माणसं कशी रे माहितीये का पाहुणं कसे तू एखादी दारू प्यानाला बरा हा दारू निशब पडे बिडल तर होय पडल्या तर चालेल पण काय मालकरी काय असते ती हा शहीद असते ती बरोबर आहे की नका बसा डोक्यात ते खबरीने विचार करते तो ती म्हणणार आता हिला ठोतच नाही म्हणून हा सावळ्या पांडुरंगाची शपथ घातली हा मग माझे कोड्यात टाकून दिलं त्या गुरुबा काकाने त्यावेळेला आणि जसा बाबा राणी बाबा बोलत असताना राणी काय लागली होती बोलायच्या तर वेळेला आला थंडीचा महिना झटपटी शेकोटी पेटवा मला लागला एक खोकला मधाचा बोट कोणी पेटवा मला लागला एक खोकला मधाचा बोट कोणी पेटवा आला थंडीचा महिना आला थंडीचा महिना झटपटी शेकोटी पेटवा मला लागला एक खोकला मधाचा बोट कोणी पेटवा मला लागला एक खोकला मधाचा बोट कोणी पेटवा मला थंडीचा महिना झटपटी शेकोटी पेटवा मला लागला एक खोकला मधाचा बोट कोणी चाटवा मला लागला एक खोकला मधाचा बोट कोणी चाटवा तुझ्या माझ्या बघाय वाटलं नाव तुझ्या झाल्याय बोल बघाय जाग्या नाव माझ्या बघा बघाय वाटलं नाव तुझ्या झाल्याय बोल बघाय
काय झालं होतं बरं का? काय झालं होतं? चिकन तोडवायचा घोड्यात टाकून दिला माझ्या गुरुपत काकाने त्या वेळेला. बाबा कोऱ्यात टाकून दिला आणि देवाची शपथ घातली होती बाबा त्या तर वेळेला. सावळ्या पांडुरंगाची शपथ दिल्यानंतर त्या शक्तीला पाळणार होता बघा त्यावेळेला पाळला. बरोबर आहे. शपथ म्हणजे काय पहिले तुम्हाला जर 100 शब्द दिले तर तुम्ही पाळणार नसता. आता कलियुग आहे. पहिलं काय होतं? सत्ययुग होतं. आता झाले 70 वर्ष असेल आता. होय. चौसा झालाय. हा चौथा झाला आता. ते 6 झालाय. हा तर गोडबा काका तसा विचार करून लागला होतो बाबा आपल्या राणीला सांगायला त्या त्या वेळेला. आता विठ्ठलाची शपथ लिहिली. हा मग काय करायचं गुरुबा काका त्या वेळेला पाहुणे काय केलं होतं? लांबूनच जेवायचा लांबूनच बसायचा. त्या राणीला हात लावत नव्हता पाहुणे त्या वेळेला. कशी तो शपथ घातल्या तर तुझ्या अंगाला मी प्रस कसा करायचा असं स्वतः बाबा या गुरु काकाने शपथ घेतली होती. आणि ही बत्ता बघाया वाईचा आणि माझ्या मामा गाया पाहुणे आल्या. हरे बाया ममन हरे बाया ममन अरे नाव काय मोठे बागा हाई काय झालं होतं का? आणि जसं बाबा या पोराने काय म्हणलं होतं माहितीये का? काय म्हणलं होतं? माझ्या अंगाला बाबा प्रस करायचा नाही आणि माझ्या अंगाला अंग लावायचं नाही. मग गुरुबा काका काय करायचा? काय करायचं माहितीये का? लांबून बाबा द्यायचा, लांबून कायाचा, लांबून लागला होता नेत्रान पायाला अंतरला जाण्याच्या तर वेळेला
जेवायचा महिना झाला 2 महिने झाले 3 महिने झाले गोरबा काका काय करायचं महिना झाला 2 महिने झालं बायकोच्या जवळ येईना बायकोला वाईट वाटायला लागलं तर पाहुणे त्यावेळेला जसं बाबा तसं दिवस मग दिवस लागला होता लोटायला महिना लागला होता पलटायला तसं त्या राणीला कोडं पडलं होतं काय म्हणजे माहितीये का काय हो? अक्काबाई म्हणजे आमच्या वंशाचा देवा होता तेवढा ती तेव्हा गेला आणि असं म्हणून बाबा आता तुझ्या मुलं काही राहिलं म्हणून गोरबा काकाला जसं विचार केला होता आणि वाघूर शिवा गाया गावच आणि वाघूर शिवा गाया गावच वाघूर शिवा गाया गावच वाघूर शिवा गाया गावच मुलगा आई कुणाचा मुलगा आई कुणाचा बाबू माझ्या मामाचं बाबू माझ्या मामाचं आडे नाव ताई किंवा ताई गोड आई संपतया मामाला आपण देणारा काय चालू समज का त्यावेळेला जसं चमत्कार झाला होता महाराज त्या वेळेला राणीला वाईट वाटलं आणि जसं विचार केला म्हणाला काय विचार केला पाहुणा मायता हा आता मला काय माहित जावा आता बायको जवळ होत नाही त्या राणीला वाईट वाटलं आमचा वंश कसा वाढायचा म्हणून असं वाईट वाटायला लागलं तर त्या राणीला जसं राणीला वाईट वाटत असताना काय प्रकार केला होता त्या तर वेळेला विठ्ठल मग काय केली गुरुबा काकाच्या जवळ गेली आणि काय म्हणतो की बाबा माझी सख्खी बहीण आहे माझ्या अंगावर तुम्ही हात लावत नाही बरोबर आहे माझ्या अंगाला जर प्रेस करत नाही मग माझी एक बहीण आहे ती बहीण तुम्ही करून घ्या अशी गुरुबा काका आपल्या पत्नीला सांगायला लागले पाहुणे त्यावेळेला जसा गुरुबा काकाला हलवली होती बाबा स्वतःची राणी सांगाय त्या तर वेळेला मग काय झालं पाहुणे त्यावेळेला माहिती काय लावला अरे केला बाबा या सासर अरे सासर बघाया वाडीला गुरुबाया काकावे गुरुबाया काकावे गुरुबाया काकावे गुरुबाया काकावे आलं माझ्या मनात आलं माझ्या देण्यात पाहुणं पाणी घेव बघायला वाडीचं पाणी घेव बघायला वाडीचं आणि सिरियस बघाया लोकांडे आणि सिरियस बघाया लोकांडे लोखंडाया पावल्यानं लोखंडाया पावल्यानं पैलवान गरीब पैलवान गरीब लोखंडाया पावल्याला पावल्याला
काय झालं होतं पाहुणे त्या वेळेला काय बिघडलं नव्हतं त्या काही मला बरं मग माझा गुरुबा काका कुठे गेला पाहुणे वाडीला निघून गेला त्या तर वेळेला सासरवाडीला गेला आणि पोरगी लागली होती आपल्या बापाला सांगायला पाहुणे आणि जसं बाबा तुमची बाबा पोरगी आहे तसं माझ्या पती वर्तनाला देऊन टाका त्या तर गुरुबा काकाला त्या वेळेला पोरगी काय सांगायला आपल्या बापाला माहितीये का काय रे हे? एक मुलं झालं होतं ती मुलं मारलं आणि वर्ष झालं 2 वर्ष झालं माझ्या अंगाला हात लावणं म्हणून लेक लागली होती आपल्या बापाला बोलायला काय रे बोलत असताना त्या वेळेला आता ऐकलंय का होय हा? होय वर्ष झालं माझ्या अंगाला प्रस केला नाही बापाला लागली होती सांगायला जसं बापाला सांगत असताना जसं बापाला ऐकून घेतलं त्या तर वेळेला मग काय कर म्हणतीस हो माझी टाकली बहीण आहे माझ्या नवऱ्याला द्या एक लागली होती आपल्या बापाला बोलायला आणि जसं बोलत असताना त्या वेळेला तर त्या ठिकाणावर काय झालं प्रकार काय घडलं होतं राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ सारे बाप राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू वासुदेव माझा पिता काय म्हणले वासुदेव माझा पिता देवकी माझी माता हे राधा राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून जेवणाला माझे गाव काय म्हणले ऐकलं नाही तू ते मोठे लक्ष देऊ नको मोठे आलाय टाकून जेवणाला माझे गाव सारे गावात माझे नाव काय म्हणले जेवणाला माझे गाव सारे गावात माझे नाव हे राधा राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू पाहुण्या डोकी गावामध्ये गेल्यानंतर जसं विषय गेला म्हणाला डोकी गावाला गेला गुरुब काका गेला गेला सासरवाडीला आणि सासऱ्याला लागला होता सांगायला पाहुण्या जसं लागलं का बाबा स्वतः जिल्ह्यात लागली होती सांगायच्या तर वेळेला मला एक मुलगा झाला होता आणि जसा मारून टाकला हा या काळ्या एकट्याच्या नादाला लागून माझ्या नवऱ्यानं तुडवून मारलं मूग
लागू बरं का. जसं म्हणून लागली होती बाबा लेख सांगायला आपल्या पित्याला त्या तरी वेळेला मग काय केलं. काय केलं. दुसरी बारकी लगीन केलं गुरुबा काकानं. दोन राजे घेऊन गेलं कुठे पाहुणा. आणि आलय माझ्या यमनात. आलय माझ्या यमनात. तू माझ्या पाहुण्यानं. तू माझ्या पाहुण्यानं. अरे नाव काय गोरदगे हाय. काय झालं काय झालं. आता सांग की मोर आता. स्वतः लागली होती बोलायच्या तर वेळेला लग्न करायचं म्हणून. दोन दोन बायका करा आणि फजित ऐका. बरोबर आहे. माझे तर बघ किती बायका हिसाब नाही द्या. माझ्या पण दोन झाल्या. मग गोरबा काका झालं तुझं तसं झालंय म्हणे. हा? ते बोलू नका, काका जायचं नाही. आणि तुम्ही कोण. आपण बेस राहत होतो. हा माझे हा, साधू संतान सुद्धा दोन बायका केलेल्या. बरोबर आहे. मग तुम्ही आम्ही बायका केल्यावर काय होईल. काय होतंय. हा बघ आता काय झालंय ते. त्या गोरबा काकाचं लग्न सोहळा पार पडला. दुसरी बायको करून आणली. आणि जाता जाता सासरा काय म्हणला माहितीये का. काय ते? माझी पहिली लेक जशी नांदवल्या. बाई दुसरी पण नांदवायला लागल. जर नाही नांदवले तर तुम्हाला सावळ्या पांडुरंगाची शपथ म्हणला. लागला उत्तर शास्त्र बोलायला गुरुबा काकाला त्या वेळेला. मामा ओहो. जरा डोळं मोकळं करून जरा बोल घे जरा. हा, डोळे बंद करून बोलू नको. हा. आणि काय झालं त्यावेळेला. काय झालं होतं त्या टाइमाला रे. आता दुसरी एक शपथ बायकोने दिली. हा, 2 वर्ष झालं बायकोला हात लावला नाही. हा, आता ती दुसरी शपथ दिली. का बरं लावला नाही. तर शपथ घातली होती इथे लागी. खोऱ्या माराला तुम्हाला सावळ्या पांडुरंगाची शपथ घातली होती. हा, आणि आता दुसरी बायको केली. लगेच सासऱ्यानं जशी माझी पहिली नांदवल्या तशीच नांदवायची. नाहीतर तुम्हाला सावळ्या पांडुरंगाची शपथ. हा, असं म्हणून सासरा लागला होता बोलायच्या तर वेळेला. मग माझ्या सख्या गुरुबा काकाला वाईट लागलं होतं वाटायला पाहुणे. हा जसं वाईट वाटत असताना गुरुबा काका लागला होता मनात विचार करायला, बाबा माझ्या नशिबाला काय आलं या. दोन राण्या संगती घेऊन आला. ती डोकी गावाला. ती डोकी गावाला. ती गावाला बाबा दोन राण्या घेऊन आल्यानंतर बाबा 3 वर्षाच्या गुंतवला. लांबवनच खायाचा. लांबवनच याचा पैसा. लांबवनच खायाचा. लांबवनच याचा पैसा. बाबा संगतीला घेऊन. बाबा संगतीला घेऊन. पास करू आता बस. आणि सोमवारा नुया मंडल. सोमवारा नुया दिवाला. टाइम प्रमाण टाइम माझं सरद. दिला टाइम प्रमाण टाइम माझं सरद. टाइम माझं सरद सरद. टाइम माझं सरद सरद.